क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि स्ट्राइक एंडला आहे तो एक आपल्या महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू नितीन माटुंगे. नॉन स्ट्राइकला आहे तो पृथ्वी यादव. संजू केसरे प्रणित मरिमाई स्पोर्ट्स पेरिड संघाकडून स्ट्रायकर फलंदाज. स्ट्राइक एंडला आहे तो नितीन माटुंगे. नॉन स्ट्राइकला आहे तो पृथ्वी यादव. संघासाठीचं पहिलं षटक हाताळतो तो पंकज पाटील. डिग्री स्पोर्ट्स वस्ताद प्रेमी संघाकडून स्ट्रायकर गोलंदाज पंकज वर्सेस नितीन. चांगल्या चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू. नामवंत खेळाडूंचा भरणा असणारी दोन्ही संघ तोलामोलाचे संघ आपणास या सामन्यादरम्यान पाहायला मिळतात. मर्यादित 5 षटकांचे सामने आपण खेळत आहोत शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान. आणि पाहायचं आहे तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडूला सन्मानित केलाय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा मात्र श्री गणेशा होतोय. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी भव्य दिव्य प्रेक्षक रसिकांनी भरलेले हे स्टेडियम पाहायला मिळत आहे. आणि हा पहा पृथ्वी यादव ब्रँडेड शॉट. चेंडू सीमारेचे पार चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. डीजे फलक मात्र पुढे सरसावते. संघाची धावसंख्या होते ती 9-5. चूक होणे नाही. पहा शैली किती सुंदर आहे आणि पृथ्वी यादव नावाचा वादळ आता शमलाय. संजू केसरे प्रणित मरिमाई स्पोर्ट्सला संजू यादवच्या पृथ्वी यादवच्या नावाने पहिला धक्का. खरोखरच गोलंदाजाने चित्याची चाल चालला आणि क्षेत्ररक्षकाने मात्र बादची नजर ठेवून झेल टिपला. हे चित्र मात्र पाहण्यासारखं होतं. पृथ्वी यादव नावाचा एक युवा खेळाडू खरोखरच रत्नागिरी प्रीमियर लीग असेल नामवंत मोठ्या मोठ्या स्पर्धा असतील हा गाजवणारा नव खेळाडू माघारी परततोय. निप्पाणी गावचा सुपुत्र आहे शफिक गोरलेको. पाहायचं आहे नितीन माटुंगेच्या साथीने एक मोठी बलाढ्य धाव संख्या उभारण्याची कामगिरी हा फलंदाज करेल का. नितीन माटुंगे म्हटलं तर एक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावावरती किमया गाजवणारा हा प्लेयर पाहायला मिळतोय शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान.
हा पहा शप्पिक गोर्लेकोचा एक ब्रँडेड फटका, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. डीजे गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजी करतोय. पंकजचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 1 लॉस 9. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून किरण खतकर असतील, रवी जांभळे असेल, या सामन्याचा आस्वाद नक्कीच घेत असतील. कारण त्यांचे परममित्र मकवाना असेल, नितीन माटुंगे असतील, खरोखरच आधी त्यांचे परममित्र आहेत. या सामन्यादरम्यान ते खरोखरच या सामन्याचा शाहूवाडी प्रीमियर लीग 2024चा आस्वाद घेत असतील लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आणि चूक मोठ्या फलंदाजासाठीच मोठं जीवदान. सुटकेचा श्वास कसा सोडावा या क्षणाला मात्र नितीन थोडासा अनकन्व्हिनियन्स अनबॅलन्स झाल्यासारखं वाटलं होतं. परंतु दैव बलवत्तर असेल तर जीवदान का मिळणार नाही याचं उत्तम उदाहरण या झेल सोडण्यामागच्या कारणाने आपणालाच पाहायला मिळालं. मोठ्या प्लेयरचा झेल टिपताना खरोखरच क्षेत्ररक्षकालाही थोडंसं जरा चलबिचल झाला असेल. पण हिम्मत असते, हिम्मत आहे मर्दा तो. चांगली एक रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. सूर गवसणं तितकंच गरजेचं आहे. आजपर्यंत आपण गेले 2 दिवस सातत्याने पाहत आलोय. खरोखरच आपण मलकापूर वर्सेस मुटकलवाडीची मॅच पाहिली होती, हाय व्होल्टेज सामना. आणि त्या दिवसापासून आपण पाहतोय काल कडव्याने एक नावलौकिकतेची खेळी केली. 112 धावांचं आव्हान दिलं होतं 5 षटकामध्ये खरोखरच. आणि या स्पर्धेदरम्यान मी एक आवर्जून सांगू इच्छेन की खरोखरच संदीप पवार साहेब, सरपंच साहेब, आपण सांगू इच्छितो या स्पर्धेत आतापर्यंत जेवढ्या टीम्स खेळल्या त्यामध्ये एकही एक्स्ट्रा धाव न देणारा संघ, त्या संघाचं नाव आहे बांबवडे. एकही एक्स्ट्रा धाव दिलेली नाही. येतो नो असो किंवा वाईट असो, कोणती एक्स्ट्रा धाव न देणारा तो एक नामवंत या स्पर्धेदरम्यान त्या संघाचा उल्लेख केला जाईल. खरोखरच क्षेत्ररक्षकाची चुनोक कुठेतरी कमी भासते. चेंडू सीमा पार जातोय. मोठ्या फलंदाजाला गोलंदाज मात्र युवा गोलंदाज चकवा देतोय. गोलंदाज नाव काय? संघाचं धाव फलक होत आहे ते 15.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल, परंतु या नवख्या गोलंदाजाची वाहवा, त्याच्या धाडसाचं कौतुक नक्कीच करावं लागेल. लाईन लेन स्पेस काय असायला पाहिजे, गोलंदाजी कशी हाताळली पाहिजे. माझ्या समोर खरोखरच महाराष्ट्र नवं सगळं इंडियाचं अस्त्र गाजवणारं शस्त्र माझ्या समोर आहे. त्याच्यासमोर कोणतं अस्त्र मी घ्यायला हवं, कोणता धाडसी निर्णय घ्यायला हवा याचा उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. आणि आता मात्र चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार डीजे. मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 23. 23 लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटका अखेरीस संजू सनगर, संजू केसरे प्रणित, संजू सनगर व संजय केसरे प्रणित मरीमाई स्पोर्ट्स पेरिड या संघाची धावसंख्या होती ती 1 लॉस 23, 1 बाद 23. निखिल शिरगावकर आपणास मुख्य समालोचन कक्षाच्या दिशेने अमित कांबळे आमंत्रित करतायत. या तुम्हाला बोलवतायत. तुमची सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आतुर झालेले आहेत. राजू सनगर व संजय केसरे प्रणित मरीमाई स्पोर्ट्स पेरिड वर्सेस निगवे स्पोर्ट्स वस्ताद प्रेमी. पाहायचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पुन्हा एकदा तिसरं षटक हाताना वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळतो तो पंकज. पाहायचंय पंकज आपल्या संघाला जवळजवळ पहिलं षटक 9 धावा देऊन 1 विकेट घेतली होती. मोठ्या खेळाडूंना रोख कशी लावायची ह्या गोलंदाजाकडून शिकावं आणि तेच पाहायला मिळतं. खरोखरच निगवे स्पोर्ट्स वस्ताद प्रेमी गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमीच. आपण एक नामवंत बलाढ्य खेळाडू समोर गोलंदाजी हाताळतोय, परंतु मी माझ्या गोलंदाजीवर ठाम असेल, माझ्या विश्वासावर ठाम असेल याचं उत्तम उदाहरण त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळतंय. आणि आता मात्र चेंडू सीमा पार. चौकार डीजे. संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 28, 1 लॉस 28. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पाहायचंय आतापर्यंत आपण पाहिलंय गेले 3 तिसरा दिवसाचा असेल ज्या ज्या संघाने वर्चस्व गाजवलाय तो संघ मात्र विजयाच्या वाटेवर सुकर झालाय. चेंडू सीमा पार. षटकार डीजे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 36. खरोखरच या सामन्या अगोदर दरम्यान आपण पाहिलं होतं संदीप मकवाना नावाचं वादळ
त्या वादळाचं नाव या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत होतं. परंतु गोलंदाजांचं या निगवे स्पोर्ट्स वस्ताद प्रेमी गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. माझ्या समोर कितीही मोठा बलाढ्य खेळाडू असेल तर मी माझ्या सांघिक खेळावर ठाम राहील याचं उत्तम उदाहरण त्यांच्या शैलीतून, त्यांच्या कसब, त्यांच्या गोलंदाजी अटॅकिंग वरून पाहायला मिळतंय. आणि आता मात्र नितीन माटुंगे ब्रँडेड शॉट, चेंडू सीमा पार, षटकार. आणि आता पहा शफिक ब्रँडेड शॉट, चेंडू सीमा पार, षटकार. निगवे स्पोर्ट्स एक टीम आताच त्यांच्या वस्तादनी कळवलेला आहे. मी संयोजन कमिटीला विनंती करतो की सामन्यास विलंब होतोय, बॉल आणून देण्यास जरा थोडीशी त्वरा करा, सामन्यासाठी विलंब होतोय. पाहायचं आता क्षेत्ररक्षकाचं कसबपणाला लागणार आहे, परंतु शफिक मात्र एक धाव घेण्यात यशस्वी झाला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 49. संघासाठीचं 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आणि आता पाहायचंय कोण कोणावर हुकूमत गाजवणार.
आणि आता मात्र निटिंग माटुंगे ऑन दी फायर, चेंडू सीमा पार, षटकार. चांगलं आकर्षित करणारी फलंदाजी पाहायला मिळते. आणि आता हा पाहायचा आहे. आता ही चेंडू बॅक टू बॅक सीमा पार, षटकार. धावावरती वैयक्तिक नितीन माटुंगेची आतापर्यंतची खेळी आहे, नावात खेळी. 14 चेंडू 44 धावा. आणि आता चेंडू सीमा पार, षटकार. हाफ सेंचुरीचा अजून एक वादळ या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान निर्माण झालाय. आठवा खेळाडू आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र नितीन यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 69, 1 लॉस 69. चांगली आकर्षित करणारी अशी खेळी आपणास पाहायला मिळाली. परंतु खरोखरच मी आवर्जून सांगेल, हाफ सेंचुरी आपण सगळ्यांच्याच पाहिल्या, पण विश्वास चाळके नावाचं जे वादळ होतं ना, ते काहीतरी वेगळंच होतं. ती A1 क्वालिटी होती, आपणास पाहायला मिळाली. खरोखरच आज आपण नामवंत भरणा असणाऱ्या खेळाडूंचा खेळ पाहतोय. आणि विश्वास चाळके नावाचं एक वादळ होतं ना, ते काहीतरी या स्पर्धेदरम्यान काहीतरी वेगळंच सांगून गेलं. मी खरोखर नामवंत खेळाडू आज आलेत, ते जर त्या क्षणाला कालच्या असते, तेही जर अवाक झाले असते, या क्षणाला मी सांगू इच्छितो. अंकुश यशस्वी, दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. राजू सनगर व संजय केसरे प्रणित मरीमाई स्पोर्ट्स पेरिड संघासाठीचं दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. संघाचं धावफलक आतापर्यंत जवळजवळ 69 आहे. धावफलकावरती आपण पाहिलं होतं, कडवे संघाने 112 धावांचं माफक आव्हान दिलं होतं 5 षटकामध्ये. ते भविष्यात होईल की नाही याचं भाकीत आपण सांगू शकत नाही, पण आतापर्यंतच्या 5 ओव्हरच्या षटकामध्ये एक विश्वास चाळके नावाचं जे वादळ होतं, त्या वादळाला थांबवायला कोणच नव्हता. वैयक्तिक 84 धावांची नाबाद खेळी करणारा खेळाडू, विद्यमान शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा अध्यक्ष या नावाने आज आपण त्याच्याकडे पाहू शकतो. खरोखरच बापूंचं यष्टीरक्षण आपण पाहिलं या सामन्याच्या अगोदर. सगळे गुणवान खेळाडूंचा भरणा असणारी कमिटी आपणास या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान पाहायला मिळते. विकास रणवरे असतील, राहुल माने असेल आणि 61चा तरुण सुद्धा आपल्या त्या खेळीने सर्वांना हसवून आणि खरोखरच आपल्या खेळाने विजयाच्या श्रेयीने सेमीफायनल पर्यंत आपल्या संघाला पोहोचवलं. आणि आता मात्र चेंडूला सन्मानित केलाय. चेंडू कोल्हापूरच्या दिशेने आकाशाला गवसणी घालून विसावलाय. सीमा पार, षटकार.
आणि ज्यांच्या नावाने टीम आता हा प्रवाह वाटचाल करते त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100चं पारितोषिक आहे. तुम्ही जेवढे षटकार माराल तेवढा कॅश तुमच्या खिशात असेल याची फलंदाजांनी नोंद घ्यायला हवी. संघाचं धावफलक होत आहे ते 2/76. केसरे साहेब मात्र खरोखरच बेहद खुश असतील. आणि आता पाहायचंय हा आकाशाला नवे शाहूवाडीला सलामी करणारा षटकार पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार षटकार. खरंच संजय केसरे साहेब खुश झाले असतील. पैलवान तालमीत आणले पण यशस्वी वाटचाल करते असे त्यांनाही चेहऱ्यावरती आशा पल्लवित झालेत. हे पहा तुम्ही मात्र 100ची सुट्टीच करून आणा. आता मात्र सुट्टी नाही हे नीतीने वाटून घे दाखवून देतोय. माग पुढे करता करता आमचं पण हात दुखतील हो. सुट्टच घेऊन या की. परत एकदा शाहूवाडीच्या पोलीस स्टेशनला सलामी टोकणारा षटकार सीमा पार. खरोखरच धन्यवाद डीजे. नितीन माटुंगे ऑन दी फायर. नितीन आपली कॅश प्राइज आलेला आहे. केसरे साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण 100% नव्हे 500% त्याचं तंतोतंत पालन केलेलं आहे. टँकरचं नाही ना. गावाचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही आज शाहूवाडी तालुक्यातील यंग तरुण युवा खेळाडूंना युवा तरुणांना तुम्ही मायेचा हात प्रेमाची साथ दिलेल्या आहात. हे तुमच्या प्रथम क्रमांकाच्या चषक आणि रोख रक्कम प्राइज यातून आम्हाला दिसून आलं. त्यात काय तीळ मात्र शंका नाहीये. पण एक गोष्ट आवर्जून सांगतो आपल्या तालुक्यातला एक होल्डर आहे पण कालच्या दिवशी एका होल्डरवरती 10 बल्ब पेटत होते. खरोखर त्याने चेसिंगसाठी 84 धावाची वन साइड खेळी केली होती. त्या अगोदरी 50 मारला होता पण त्या एका होल्डरवरती 10 बल्ब कसे पेटत होते काल तुम्ही त्या क्षणाला असतात तर तुम्हाला कळलं असतं. त्याचं नाव आहे कोपाडे गावचा सुपुत्र रोहित पाटील उर्फ होल्डर म्हणून त्याला आपण आपल्या तालुक्यात संबोधतो. त्या एका होल्डरवरती 10 बल्ब काल पेटत होते. खरोखरच थोडंसं कुठेतरी कमी पडला नाहीतर आजच्या या सेमीफायनलच्या शर्यतीत तो नक्कीच असता. पण असो होल्डर भविष्यात तुझ्या हातून अशी चांगली कामगिरी घडत राहील अशी आम्ही आशा बाळगतो.
आणि तू ही संदीप मकवाना असेल, नितीन माटुंगे असेल यांच्या रांगेत जाऊन बसतील ही अशी आशा बाळगतो आणि मी आई जुगाई लोजाई चरणी प्रार्थना करतो. भविष्यात उत्तरोत्तर तुझ्यातून असाच खेळ खेळत राहो आणि 10च्या ठिकाणी तुझ्या एका होल्डरवरती 20 बल्ब पेटत राहो ही मी तुला ग्वाही देतो या क्षणाला. शावडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान आणि आता पुन्हाच्या एकदा सामन्यादरम्यान वळतोय. खरोखरच होल्डर आणि हे बल्ब फक्त ग्राउंड मध्येच पेटतील. तू म्हणशील उसाच्या सरीत जाऊन माझे बल्ब पेटवायचा प्रयत्न करशील तर होणार नाही हे या क्षणाला सांगतो. तू कुठं ऐकत असशील तर काय राग मानू नको, फक्त जस्ट एक विरंगुळा म्हणून शब्द सुटून गेले. स्ट्राईक गणेश, नॉन स्ट्राईकला येतो मोहन. पाहायचा या सामन्यात दरम्यान मोहन आपली बासुरी वाजवेल का आपल्या फलंदाजीच्या शैलीतून, आपल्या बॅटमधून. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आहे तो रणजित. पाहायचा नितीन माटुंगे आणि सहकारी यांच्या आधिपत्याखाली खेळणारा हा संघ आपणास पाहायला मिळतोय. राजू सनगर व संजय केसरे प्रणित मरीमाई स्पोर्ट्स पेरिट संघ. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एका धावेने संघाचा श्रीगणेशा होतोय. निगवे स्पोर्ट्स वस्ताद प्रेमी संघाचा एका धावेने श्रीगणेशा होतोय. खरोखरच कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वेसर्वा राजेंद्र रणवरे यांनी एक आपल्या नावाला साजेशी नेत्रदीपक अशी कामगिरी पाहायला मिळाली होती. आणि चेंडू जातोय सीमापार, चौकार. डीजे यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतो दक्कन पन्हाळा संघनायक आणि साई स्पोर्ट्स येरूर संघनायक. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय मुख्य समालोचन कक्षासमोर. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. सॉरी, पंचाकडून स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 6. नोलो 6. आणि आता पहा ऑन दी फायर चेंडू सीमा पार, षटकार. धन्यवाद डीजे. दख्खन पन्हाळा संघनायक आणि साई स्पोर्ट्स येलूर संघाची धावसंख्या होती ती 12. बारा झालाय. 12 वाईड होता ना.
4+1 होता का पंच? चला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. असो 13 आहे संघाची धाव संख्या होती ती 13. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यानंतरचा होणारा सामना दखन पन्हाळा वर्सेस साई स्पोर्ट्स येलूर. मी दोन्ही संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी अगोदरच सूचित केलं होतं खरोखरच मोहन नावाचं अस्त्र आलेलं आहे, शस्त्र बनवून काम करत आहे. आपल्या बॅट मधून बासुरी वाजवेल का? आणि खरोखरच नक्की त्यांनी वाजवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक रसिकांना मात्र मंत्रमुक्त केलंय त्यांच्या फलंदाजीच्या शैलीतून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलाय गोलंदाजाने. रणजित चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 15. नो लॉस 15. संघासाठीचं पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर आहे. पहा होल्डरचं आगमन झालेलं आहे. आपण या अगोदरी सांगितलं होतं काल खरोखरच आकर्षित करणारी अशी फलंदाजी पाहायला मिळाली. रोहित पाटील उर्फ होल्डर कोपाटेगावचा सुपुत्र. कुठेतरी मिसकम्युनिकेशन मिसफिल्ड पाहायला मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो फलंदाजांनी. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती पहिल्या षटका अखेरीस. नो लॉस 17. बिनबाद 17. पाहता एका रोहितने आकर्षित केलं होतं. आता दुसरा रोहित आलाय, रोहित खांडेकर. साई स्पोर्ट्स येलूर संघाचं प्रतिनिधित्व करताना त्या रोहितने खरोखरच आज आपला हिटमॅनचा वाढदिवसही आहे. पण साई स्पोर्ट्स येलूर संघाचं प्रतिनिधित्व करणारा रोहितने मात्र आकर्षित केलं होतं. त्याची फलंदाजी गोलंदाजी खरोखरच आकर्षित करणारी होती. आता रोहित खांडेकर आलाय. पाहायचंय रोहित या धावा रोखण्यासाठी खंडित करण्याची कामगिरी करेल का ते. आणि आता मात्र चेंडू जातोय सीमा पार. षटकार डीजे. कबड्डी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा पहिला दिवस गाजवला तो कोळगाव संघाकडून. कोळगाव संघाचं प्रतिनिधी करताना खरोखरच मानेबंधू असतील आकर्षित करणारी. आणि हा पाहायचा आहे हा चेंडू सीमापार चौकार. अमित कांबळे असेल, राहुल माने असेल, परंतु खरोखरच या संघाचं प्रतिनिधित्व करताना ज्या 61 वर्षाच्या तरुणानं आकर्षित केलं त्या तरुणाचं नाव म्हटलं तर रंगराव माने अर्थात अण्णा. खरोखरच अण्णाने मात्र पहिला दिवस गाजवला.
ना लौकिकतेला खरोखरच तरुणांना आणि पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक सीमा पार चौकार. संघाची धावसंख्या होती ती 31. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि पहा ह्याला म्हणतात चाबूक शॉट. चेंडू सीमा पार षटकार. गणेशाचं वरदान असणार नाव रणांगणावर गाजवतय. आपलं नवीन विश्व निर्माण करणारी खेळी करतोय तो गणेश. वस्ताद प्रेमी संघाचा फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो फलंदाजाने. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी 2 धावेने. संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 39. नो लॉस 39. दख्खन पन्हाळा संगनायक आपणास शेवटचा पुकार दिला जातोय. आपण नाणेफेकीसाठी जर त्वरा केली नाहीत यानंतरचा होणारा सामना दख्खन पन्हाळा वर्सेस भारती साई स्पोर्ट्स येलूर. आणि या सामन्याची नाणेफेकी करतील ते येलूरगावचे विद्यमान सरपंच आदरणीय संदीप पवार साहेब. आणि यांचं नाव आणि त्याचबरोबर तुमच्या आमचे सर्वांचे अप्पा. खरोखरच आता संदीप पवार साहेबांबरोबर मारत होते गप्पा राजू बसरे साहेब. ह्या 2 मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकी होत्या. संघाची धावसंख्या होती ती 39. 18 चेंडू 56 धावा. दख्खन पन्हाळा आपलं डिसिजन त्वरित कळवा आणि संघासाठीच तिसरा षटक हाताळतोय तो उज्ज्वल. पाहायचा या सामन्या दरम्यान आपलं क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल करेल का हे पाहायला मिळेल त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या शैलीतून. या सामन्या दरम्यान आपल्या क्रिकेटचं उज्ज्वल घडवेल का, निर्माण करेल का, नामी संधी उज्ज्वलला चालून आले त्याचं तो सोनं करेल का, छोटे खाणी प्रवाह करतोय उज्ज्वल जाधव. एक नामी संधी आले आपल्या नावाला. उज्ज्वल क्रिकेटच्या सानिध्याचं क्रिकेटसाठीचं उज्ज्वल भविष्य घडवण्याची ही संधी आहे.
उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी उज्ज्वल मात्र जाधव तयार आहे. चांगले आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती राजू सनगर व संजय केसरे प्रणीत संघाकडून. क्या बात है. खरोखरच या अगोदरच सांगितलं होता क्रिकेटचा उज्ज्वल आजच्या दिवशी शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 तुझं घडवणार आहे हे त्यात तितकं सत्य आहे आणि तुझ्या खेळाच्या सातत्यातून ते दिसत राहील. तू आज नितीन माटुंगे सारख्या महान खेळाडूच्या समवेत खेळतोयस हेही तुझं भाग्य आहे. पण चूक होणे नाही, चुकीला मात्र माफी नाही. हे क्रिकेटचं खरोखर सातत्यानं दिसून आलेलं वाकीत आहे. मोठ्या खेळाडू सोबत आपण खेळतो त्यावेळेला आपले हौसलेही तितकेच मोठे होतात. हे मात्र उज्ज्वलच्या गोलंदाजीतून दिसून येत आहे. पहिल्या चेंडूवरच सांगितलं होतं आजचा क्रिकेटचं भविष्य हे तुझं आजचा खेळ निर्माण करणार आहे उज्ज्वल आहे की. गोलंदाजीची मात्र नजाकत पेश केली. खरोखरच अवघ्या 2 धावांचं षटक हाताळलंय. राजू सनगर संजय केसरे प्रणीत असतील खरोखरच हे ओनर मात्र आकर्षित झाले असतील, मोहित झाले असतील या गोलंदाजासाठी. खरोखरच उज्ज्वलचाही खरोखरच हौसला वाढला असेल कारण की मी आज नितीन माटुंगे सारख्या नामवंत खेळाडूच्या समवेत आज माझा खेळ करतोय. त्याचबरोबर आत्ताच एक सूचित करावं असं वाटतं आपल्या गावातील माझ्या लहान थोर तरुणांना वाव मिळवून देण्यासाठी ॲग्रेसिव्ह असणारे व्यक्तिमत्व म्हटलं तर या अगोदरच आपण उल्लेख केला होता. येलूर गावचे नामवंत अशी 2 हस्ती शस्त्र म्हटली तर वावगं ठरणार नाही. आपल्या गावातील लीगसाठी खेळाडूंना लागणारं सातत्य जपण्याच्या मागचं आणि हा पहा बॅक टू बॅक चेंडू सीमापार षटकार. आत्ताचा स्कोर सांगायचा. सात धावा या चेंडूवरती मिळतील. अजूनही 40 धावा दूर. खरोखरच आता मी संबोधित करत होतो ज्या गावासाठी सातत्यानं कायम प्रयत्नशील असणारी ही जोडगोळी, एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याच्याकडे आपण पाहतो. या स्पर्धेसाठी त्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे
असे व्यक्तिमत्व म्हटलं तर येलूर गावचे सुपुत्र आणि आत्ताच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर अंतर्गत ज्या लीग स्पर्धा झाल्या त्या स्पर्धा घडवून आणण्यासाठी वारंवार प्रयत्नशील राहणारे व्यक्तिमत्व म्हटले तर राजू बसरे अप्पा सर आणि संदीप पवार साहेब या व्यक्तींसाठी जरा टाळ्या व्हायला हव्यात. आणि अनिल पाटील सतीश पाटील यांच्या समवेत खरोखरच या चौकटीने ही स्पर्धा घडवून आणली, यशस्वीरित्या पार पाडली आणि कायम भविष्यात आपल्या तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांचं जे धैर्य आहे, सातत्य आहे, ते असंच कायम राहो ही आई जगदंबे चरणी मी प्रार्थना देतो आणि उत्तरोत्तर तुमच्या हातून अशीच चांगली सामाजिक कार्य घडत राहो ही मी आजच्या क्षणाला ग्वाही देतो आणि तुम्हाला असंच बळ देवो ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. चेंडू सीमापार जातोय, चौकार 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. मनोज सर गोलंदाजी हाताळतायत, तितकाच मोठा प्रहार होतोय, पाहायचा आहे मनोज सर झेल टिपतील का. पण अनुभवी नावाचं सोनं सोबत असेल ना तर ह्या चुका कधी घडत नसतात हे तितकंच या सिनियर खेळाडूच्या माध्यमातून आपणास या झेल दरम्यान पाहायला मिळालं. मनोज सकपाळ म्हटलं तर एक कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत नाव आहे, ज्यांनी आतापर्यंत 9 खेळाडूंच्या पाठीशी मायेचा हात ठेवणारे हे व्यक्तिमत्व आज शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान पाहायला मिळत आहे. डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय क्रीडांगणमध्ये पाहायला मिळतोय हा सामना. खरोखरच शाहूवाडी तरुणांनी खरोखरच मनोज सरांचा आशीर्वाद घ्यायला हवा. एक सुंदर व्यक्तिमत्व आहे, आपल्या तालुक्यासाठी एक नामचीन असा खेळाडूला नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय. खरोखरच मनोज सरांचं मी कित्येकदा नाव ऐकलंय, रवी जांभळे सरांच्या तोंडून. मनोज सर असतील, नितीन माटुंगे असतील, संदीप मकवाना असेल, मी खरोखरच रवींद्र जांभळे यांच्या माध्यमातून कित्येकदा मनोज सर तुमचंही नाव ऐकलंय, नितीन माटुंगेचंही नाव ऐकलंय. संघाचे धावफलक मात्र 60 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडू 35 धावा, 6-35चं समीकरण आहे. खरोखर वस्ताद प्रेमी संघाचंही कौतुक करावं लागेल, तेही कुठे कमी पडले नाहीत. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आम्ही कुठे कमी आहोत याची त्यांनी कमी भासू दिली नाही. काल आपण पाहिलं होतं कडवे संघाने जवळजवळ 112 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. त्या अगोदर मलकापूर संघाने 11 संघाने 95 धावांचं खरोखरच सहजरित्या तो विजय खेचून सेमीफायनल मध्ये धडक मारली रुबाबाद. त्याचा मुख्य सूत्रधार होता तो निखिल शिरगावकर. 1 मॅन रन मशीन त्याच्याकडे आपण पाहतो मलकापूरचं प्रतिनिधित्व करताना. ज्याच्या मनगटात भाऊचं बल आहे ना तो मलकापूरचा बाहुबली निखिल शिरगावकर. चेंडू थांबणे नाही, अजून संधी नामी आहे. 6 चेंडूवरती 6 फटके त्यात जोराने मारले तर विजयी आपला सहजरित्या आपण त्या विजयाच्या वाटेने सुकर वाटचाल करू असं कित्येकदा क्रिकेटमध्ये भाकीत झालेलं आहे. उज्ज्वलनं या अगोदरचं षटक अवघं 2 धावांचं हाताळलं होतं, पण आता त्यावरती प्रहार चढवायला फलंदाज मात्र तयार आहे. चांगली आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आणि अगोदरही मी सांगितलं होतं उज्ज्वल आज नितीन पाटुंगे असेल, मनोज सकपाळ सर असतील यांच्या अधिपत्याखाली खेळताना खरोखरच तुझं उद्याचं भविष्य तुला आजच शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान घडवायचं आहे. तीच तुला नामी संधी आहे. संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं कसं करावं हे प्रत्येक खेळाडूने त्या क्षणाला वैचारिक दृष्ट्या खेळ करावा. त्या संधीचं सोनं व्हायला खरोखरच वेळ लागत नाही हे मी या क्षणाला आवर्जून सांगेल.
आणि आता मात्र फलंदाज खरोखरच रिव्हर्स स्वीप मारलाय. चेंडू जातो सीमा पार. चौकार डीजे. चांगली आकर्षित करणारी फलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा क्षण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी माझा खेळावरती ठाम राहील याचं प्रात्यक्षिक मात्र फलंदाज दाखवतोय. बॅक टू बॅक सीमा पार चेंडू खरोखरच एन डी पाटील कॉलेजला महाविद्यालयाला सलामी देत चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. षटकार.